नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MDM ॲप इन्स्टॉल कसं करायचं आणि तेही मोबाईलवर हे आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये आपल्या गुगलमध्ये जायचं आहे. बघा या ठिकाणी गुगल आयकॉन दिसतंय. गुगलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे. ती वेबसाईट कोणती ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर बघा मी टाकलेली आहे. ती वेबसाईट टाकल्यानंतर त्या ठिकाणी क्लिक करायचं. वेबसाईट ओपन करायची आहे. बघा मी ओपन करतो आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला याप्रमाणे दिसणार आहे. बघा या ठिकाणी दिसतंय आपल्याला. बघा दिसलं का? ठीक आहे. या ठिकाणी बघा 3 नंबरला MDM अनुप्रयोग ॲप म्हटलं आहे. बघा आपल्या सर्वांना दिसतंय. त्या ॲपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे MDM अनुप्रयोग ॲपवर. तिथे क्लिक केल्याच्यानंतर बघा काय सांगतं आहे, प्लीज अनइन्स्टॉल द प्रिव्हियस व्हर्जन. म्हणजे माझ्याकडं ऑलरेडी हे ॲप आहे म्हणून मला सांगतं की जे आहे तुमच्याकडे अनइन्स्टॉल करा तेव्हा नवीन होईल. तुमच्या मोबाईलमध्ये जर हे ॲप नसेल MDM ॲप तर त्या ठिकाणी नव्याने इन्स्टॉल आपल्याला होणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी 3 नंबरच्या आयकॉनवर आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर ॲप तुमचं इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर बघा या ठिकाणी दिसतं आहे. अशा प्रकारे ते ॲप असणार आहे. हे ॲप आपल्याला ओपन केल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने डेली MDMची माहिती, त्या ठिकाणी लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे. हजर विद्यार्थी आणि लाभार्थी विद्यार्थी. तर अशा पद्धतीने आपण हे ॲप इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या वर्गासाठी त्या ठिकाणी वापरू शकतो आणि आपला जो डेली आपल्याला डाटा भरावा लागतो तो याद्वारे आपण भरू शकतो. धन्यवाद.